धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तसंच मंदिरात पर्स बॅग घेऊन जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला। सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ शिर्डीतही आजपासून हार फुलं प्रसाद नेण्यास बंदी असेल। शिर्डी साई संस्थानने हा निर्णय घेतला। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। भंडारा जिल्हा प्रशासनाने सर्व पातळ्यांवर दक्षता घेण्याचे आदेश दिले। सीमेवरील तणावामुळे यंत्रणेला दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले। वरिष्ठ अधिकारी आणि महत्त्वाच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा कमी करण्यात आल्या। सांगलीतील वाळवामध्ये शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सैन्य दलाला अभिवादन करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली, तर या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले। भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली जाते। पाकिस्तानी कंटेनर्सला भारतात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या शेतमाल निर्यातीला फटका बसलाय। तसंच भारताने पाकिस्तानी कांदा निर्यात रोखली। याबाबत हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने भूमिका स्पष्ट केली आहे। पाकिस्तानातून अमरावतीमधील कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे। धमकीच्या फोनमुळे MIDC परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून घटनेचा सध्या तपास सुरू आहे। रखोल्यात अवकाळी पावसाचा फटका लग्न समारंभाला बसला। अचानक आलेल्या पावसामुळे भंडार बुद्रुक इथं विवाह समारंभात अनेक अडचणी निर्माण झाल्या। लग्न समारंभातील मंडप उडाल्याने वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली। नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय। पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर झाडं कोसळल्याने वाहन चालकांचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या शिरपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झालाय। मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि पावसामुळे मूग, भुईमूग आणि आंबा पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। सोलापुरात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तसंच जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। पुढील 3 दिवस हवामान खात्याच्या अंदाजानुसार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे। यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनसाठी पोषक वातावरण असून यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्गमध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पार पडली आणि या बैठकीत खरीप हंगामातील विविध पिकांच्या लागवडीचं नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा यावर सखोल चर्चा झाली। पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आलाय आणि कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला। शेतीसाठी अधिकाधिक व्हावा यासाठी कंबर कसली आहे। तर जिल्ह्यात 5,62,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकं घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोली तापमान वाढीचा केळी पिकाला फटका बसलाय। यासाठी वसमतमधील शेतकऱ्यांना एक नामी शक्कल लढवली। वाढत्या तापमानामुळे पिकांचं संरक्षण करण्यासाठी केळीच्या घडाला स्कटरिंग बॅग घालण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे। सिद्धेश्वर धरणात केवळ 9% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात मोठी घट होत असल्याने पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे। सांगोलेच्या वासूद, अकोला आणि नकातेवाडीतील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले। टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागलंय। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी पाहणी करून मार्ग काढण्याचं आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिलं। धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या चरणी 5 तोळे सोनं अर्पण करण्यात आले। कर्नाटकमधील एका भाविकाने देवीच्या चरणी 5 तोळे सोनं अर्पण केले। देवीच्या दर्शनानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे। यवतमाळमध्ये शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात मागावा, पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं अशी मागणी यावेळी संजय राठोडांनी केली आहे। परभणीत सुट्ट्या अर्धवट सोडून 3 सैनिक कर्तव्यावर रवाना झाले। यावेळी परभणीकरांकडून सैनिकांचं स्वागत करण्यात आलं।
वाशीमध्ये उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात आली तर यंदा तिळाला प्रति क्विंटल 9,400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पुण्याच्या दौंडमधील मळद गावात एका व्यक्तीनं शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू केलाय. तर या व्यक्तीने 3 लाखांच्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय केलाय. या व्यवसायातून हा व्यक्ती कोट्यवधी रुपये कमवतोय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार दिलीप मानेंची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी सुनील कळके यांची निवड झाली आहे. सोलापूर बाजार समितीवर 18 पैकी 15 जागांवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला.